तर मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। ही माहिती कापसाच्या एका बियाण्याची व्हरायटीची आहे। मग हे बियाणं आहे तरी कोणतं? तर हे आहे तुलसी सीड्सचं कबड्डी कापूस बियाणं। हो शेतकरी मित्रांनो, या कबड्डी कापूस बियाण्याची संपूर्ण माहिती आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। या कबड्डी कापूस बियाण्याचे एकरी उत्पादन, याची लागवड, याचं बोंडाचं वजन, रसशोषक किडींचा कशा पद्धतीने नियोजन आहे आणि अजूनही खास काही वैशिष्ट्य, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा। तर शेतकरी मित्रांनो, तुलसी सीडच्या कबड्डी कापूस बियाण्याची जबरदस्त माहिती आपण पाहून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही तुलसी सीडचं कबड्डी कापूस बियाणं आहे, तर पहिल्यांदा आपण याचा कालावधी जाणून घेऊया। हे लवकर येणारं कापसाचं वाण आहे, म्हणजेच 140 ते 150 आणि 160 दिवसानं येणारं हे वाण आहे। अर्ली व्हरायटी म्हणू शकतो। याच्या लागवडीचं अंतर 3x1.5, 3x2 किंवा 4x1 याप्रमाणे करायचे। बोंडाचं वजन सरासरी 6 ते 7 ग्रॅम याप्रमाणे आहे आणि विशेष म्हणजे 90% पुढे 5 पाकळी बोंड आपल्याला दिसून येतात। या कबड्डी वाणाचं एकरी उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं तर 15 ते 18 क्विंटल आणि आपण जास्तीत जास्त खर्च केला तर निश्चितच 20 आणि 21 क्विंटल उत्पादन झालेलं दिसतं। तसेच हे जे काही तुलसी सीडचं कबड्डी वाण आहे ना, इतरांपेक्षा जबरदस्त असं वाण आहे। साधारणपणे कोरडवाहू जमिनीमध्ये भरघोस असं उत्पादन देतं। वेचणीस देखील सोपा असा वाण आहे आणि ही ज्यावेळेस आपण वेचणीला हा वाण येतो तर कबड्डी कापूस बियाणं दिवसाला एक बाई 60 किलो कापूस हा वेचते। त्यामुळं अधिक माहिती सांगायची झाली तर लवकर येणारा वाण, रसशोषक किडीला अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारा असा वाण, मोठी बोंड आहेत, जवळपास 45 ते 50 बोंड लागलेली मोठी बोंड दिसतात आपल्याला आणि विशेष म्हणजे 70 ते 100 कैऱ्या लागलेल्या आपल्याला ह्या व्हरायटीला दिसून येतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कपाशी पिकाची लागवड करायची, बियाणं कोणतं घ्यायचं तर तुम्ही निश्चित प्रकारे कबड्डी कापूस बियाणं जे तुलसी सीडचं आहे याचा विचार करू शकता, याची लागवड करू शकता। कारण इतरांपेक्षा जबरदस्त वाण, मार्केटमध्ये याला जास्त बाजारभाव, जास्त मागणी असते आणि काही कालावधीसाठी हे ब्लॅकने देखील विकलं जातं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। तुम्हाला देखील कपाशी बियाण्याची लागवड करायची, नेमकी बियाणं घ्यायचं तरी कोणतं तर मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्यायची। त्यामध्ये आपण जवळपास 20 ते 25 कापसाची व्हरायटी बियाणे असतील ना, यांची माहिती टप्प्यानुसार तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची। तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप असेल, शेतीविषयक ग्रुप असेल, यावर खाली जे शेअरचं बटन दिसत असेल ना, यावर नक्की शेअर करायचे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।